खूप छान प्रकारे सुंदर असे आंबे तोडण्याचं काम चालू आहे। उन्हाळा म्हणजे खूप कडक उन्हाळा होता यावर्षी, अजून आहे, अजून मे काय संपलेला नाहीये, परंतु तरी पण देखील आज ग्रामीण भागात जर बघितलं तर ही झाडं टिकू नये म्हणून खऱ्या अर्थानं अजून थोडासा हा उन्हाळा म्हणजे इकडे थोडासा आम्हाला जाणवत नाहीये। हा हे भरपूर आहे। एवढे आंबे आज आम्ही गोळा केले इथं झाडाखाली। ते दाखवा भाग्यशा, दाखवा, हे दाखव ना। अरे वा, गुड। हे बघा छान प्रकारे पिकलेले, झाडाला पिकलेले खूप छान प्रकारे एवढे। याचा खूप मोठा आमरस पण होऊ शकतो, पण तसेच खाऊ राहिले मॅडम, पण तसेच खाऊ राहिले खूप छान प्रकारे। हे खूप मोठमोठे। निसर्ग टिकला पाहिजे, निसर्ग जगला पाहिजे, तरच माणसं जगतील। माणसाने किती पण प्रगती करून किती पण पैसे कमवले तर ते त्याला जगवणार नाहीये, निसर्ग त्याला जगवणार आहे। म्हणून निसर्गाला जपा, निसर्ग तुम्हाला जगवेल। त्याच्यामुळं खूप निसर्गाची किंवा निसर्गाला खूप हानी पोहोचवणं हे घातक आहे। आणि निसर्गाला जर तुम्ही चांगल्या प्रकारचं जर टिकवलं, निसर्गाला कुठल्या प्रकारची छेडछाड केली नाही तर तुमचं आयुष्य सुजलाम सुफलाम होऊ शकतं। परंतु माणूस अशा गोष्टीच्या मागे लागलेला आहे का तो पैसे कमवण्याच्या मागे लागलेला आहे, परंतु पैसे तुम्हाला जगू शकत नाही। एक काळ असा येईल की हे जे झाडं जेव्हा संपतील किंवा सगळं शेतकरी संपल किंवा शेतकऱ्याची शेती संपल, त्या दिवशी ना मरणाशिवायच पर्याय नाही राहणार, कोणालाच मरणाशिवाय पर्याय राहणार नाही। म्हणून शेतकरी, शेती आणि निसर्ग हा सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे। हे जगले पाहिजे, टिकले पाहिजे, तरच आपण टिकू। म्हणून खूप गरजेचं आहे। मी तर नेहमी शेतकऱ्याला अग्रस्थानी ठेवतो, त्याचा विकास झाला पाहिजे। आज 75 वर्ष झाले तरी शेतकरी ओरडतोय, शेतकरी सारखा ओरडतोय तर मालाला भाव द्या, त्याच्यानंतर त्याच्या मालाला योग्य भाव द्या। आणि आज 75 वर्ष झालेले असताना देखील त्याला न्याय मिळत नाही। शेतकऱ्याला सुद्धा त्याचं कष्टाचा घामाचा पैसा त्याला मिळत नाही। मग विचार करा, शेती हळूहळू कमी होईल का वाढल? त्याच्यामुळं शेती वाढली पाहिजे। इतक्या वर्षापासून हा शेतकरी संघर्ष करतोय, संघर्ष करत त्याचं जीवन जगवतोय, इतरांनाही जगवतोय संघर्षात, तरी देखील आज या शेतकऱ्याची कदर होत नाही। हे मोठं दुर्दैव आहे। भारताची ओळख खरी इकडे रस्ते झाले, इकडे मोठमोठे उद्योग उभे राहिले, ही ओळख नाहीये भारताची। खरी भारताची ओळख जी आहे तर शेती आहे। शेती हीच खरी खूप मोठी ओळख भारताची आहे। परंतु आज शेतीलाच जर आपण संपवत असलो किंवा शेती जर संपत चालली असेल तर खरं भारताचं सोनं आपण कुठंतरी त्याला गमवत आहोत। त्याच्यामुळं ही शेती टिकली पाहिजे, जगली पाहिजे, वाचली पाहिजे, माती पण जगली पाहिजे, टिकली पाहिजे। याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे। कारण शेतकरी एकच गोष्ट मागतोय, फक्त मालाला भाव द्या।